वेलकम बॅक टू माय चॅनल. इथं ना आम्ही आज Q&Aचा व्लॉग घेऊन येतोय, म्हणजे तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं. तर व्लॉग आपला अगदी शेवटपर्यंत पाहत राहा. आणि पार्ट 1 आपण अपलोड केलेलं आहे रोहिणीज व्लॉग अँड फूडीज वरती, तर तिथं जाऊन तुम्ही पहा आणि पार्ट 2 इथं कंटिन्यू करा. अजून एक क्वेश्चन होता की आपण युट्यूब चॅनल कधी चालू केले किंवा कसं डोक्यात आलं तुमचं युट्यूब चॅनल चालू करायचं. हा बरोबर. तर म्हणजे आता तुम्हाला सांगितलं की जॉबचं वगैरे आम्ही डोक्यातनं काढून टाकलं होतं की आपलं बाबा म्हणजे करायचंच नाही आता, हे करत नसल्यामुळे माझं पण जसं आरो झाला आणि मग 2-3 वर्ष गेले आणि मग परत असं वाटायचं की आता करायचं काय, म्हणजे नाही का दिवस तर सकाळी आपल्याला स्वयंपाकाला 1 तास, संध्याकाळी 1 तास पुरेसा झाला, आदला मधला वेळ असाच असायचा. मग त्यामुळे मग असं आमचं दोघींचं डिस्कशन झालं की आपण युट्यूब चॅनल चालू करू. आणि मला स्पेशली वाटायचं की ताई करू शकेल युट्यूब, म्हणजे सारखं तू कर युट्यूब होईल चालू, करू 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 म्हणत आज करू उद्या करू असं करत करत आपण कोथिंबीरवडीचा व्हिडिओ शूट केला पहिला. म्हणजे पहिलं कसं झालं की ब्लॉग करायचं असं काय आमच्या डोक्यात नव्हतं. आणि तसं म्हणायला बघायला गेलं तर म्हणजे मला स्टेज डेअरिंग म्हणजे तसं भरपूर होतं, म्हणजे मला आवडतं पुढे जाऊन प्रत्येक गोष्ट करायला असं. त्यामुळे हिला माझ्यावर जास्त विश्वास होता की मी करू शकेल असं. म्हणून सुरुवात आम्ही रेसिपीज पासून केली, पण बरेच दिवस आम्ही रेसिपीचे व्हिडिओ टाकायचे, पण मी कॅमेराच्या समोर मी कधीच आले नाही. म्हणजे एक असायचं की लग्न झाल्यापासून आपण म्हणजे घरातच आहे ह्या 4 भिंतींच्या आत, मग बाहेर थोडंसं कॅमेरा समोर यायला सुद्धा म्हणजे असं की जसं 4 माणसात जाऊन धडधडीत बोलणारी मी, स्टेज डेअरिंग एवढा असणारी मी, माझा तो कॉन्फिडन्स पूर्ण लो झाला होता. तसंच होतं. हा, आणि त्याच्यामुळे मला कॅमेरा समोर यायला सुद्धा भीती वाटत होती. मग आम्ही असंच म्हणजे रेसिपी पासून सुरुवात केली. कधी 100 व्ह्यू यायचे, 100 व्ह्यू आले तरी सुद्धा मी खुश व्हायचं. म्हणजे मला असं वाटायचं की हा ठीक आहे, घरात आपल्याला 5-6 जणांनाच माहिती आहे ना की बाबा आपण हे बनवतो, आज 100 लोकांनी बघितलं, म्हणजे तेवढ्या व्ह्यू मध्ये पण आम्ही लई खुश व्हायचो की हा आज 100 आले, उद्या 150 आले, उद्या 200 आले, असं करायचं. आणि मला आठवते म्हणजे आम्ही सुट्टीला आले होते इथं, आणि मी रोज आम्ही ठरवायचं की आज व्हिडिओ शूट करायचा आपल्याला, आज व्हिडिओ शूट करायचं, मग कामात राहून घ्यायचं. आणि मला वाटतं ताई आणि ह्या दोघी लसूण लावायला गेल्या होत्या आणि मी घरी होती, कारण माझी डिलिव्हरी आयुष लहान होता ना, बाळ असल्यामुळे मी काय गेले नाही. मला वाटायचं आज काय पण करून हिला शूट करायला लावायचा. तर मग ही यायच्या आधी नाही मी सगळं किचन व्यवस्थित करून रेसिपीला पहिल्या मधुराच्या रेसिपीचे कशा व्हिडिओ असतात तसे सगळं असं तयारी करून अशी ठेवलेली. आणि ही आली ना, तू हातपाय तोंड आणि चला आता रेसिपी करायला. मला तसं रोज म्हणायचं की आज करू उद्या करू, पण डेअरिंग काय होत नव्हतं शूटचं की करू करू म्हणत गेलं. आणि मग शेवटी एक दिवशी आम्ही लसूण म्हणजे लावून का खुरपून काहीतरी आलो होतो आम्ही, आणि आतमध्ये आले किचन मध्ये, तर हिनं असा सगळा सेटअप मांडून ठेवला तर कोथिंबीर वडीचा. मला आलं प्रेशर, आता हिनं तयारी तर केली नाही तर कशी म्हणू, आणि इथून पळ तर कुठे काढू. पण शेवटी जबरदस्ती का होईना, पण त्या दिवशी आम्ही पहिला कोथिंबीर वडीचा व्हिडिओ शूट केला. आणि जेव्हा एकटा माणूस करायला चालू होत त्याला दुसरा पुश करणारा माणूस पाहिजे असतो. पण तो व्हिडिओ जेव्हा आम्ही शूट केला ना, त्यावेळेस म्हणजे असं कळलं नाही की ब्लॉग साठी आपल्याला 16:9 ची फ्रेम लागते, म्हणजे असा आडवा व्हिडिओ शूट घ्यायला पाहिजे किंवा शॉर्ट साठी उभा घ्यायला पाहिजे. आम्ही आपला उभा कॅमेरा ट्रायपॉड वगैरे काही नाही, डब्याच्या तिथं लावला होता, उलटण्याला लावून असा रबरने लावून ठेवला होता. आणि तो व्हिडिओ अजून पण जरी बघितला तरी कळतं की त्याच्यात वाकडी तिकडी भांडी वगैरे दिसतात, म्हणजे रोटेट करायला पाहिजे होता किंवा काय नाही असं. पण मी म्हंटल ठीक आहे, आपल्या चुकातनं आपण शिकत जातो. आणि आज पण तो व्हिडिओ बघितला की खूप हसायला येतं. अरे हा म्हणजे 0 नॉलेज होतं त्यावेळेस युट्यूबचं असं. आणि असं काही नाही की आम्हाला काही माहिती नव्हतं, फक्त करत जायचं पुढं, की बाबा किती तर दिवस आमचे सबस्क्रायबर वाढायचे नाहीत, किंवा एखादी शॉर्ट टाकली 2 किंवा 3 जरी सबस्क्रायबर वाढले ना तरी आम्ही खुश होऊन जायचो की बाबा हा आज एवढे वाढले, आज तेवढे वाढले, म्हणजे असं. बरोबर. आणि त्याच्यानंतर मग ताईनं रेसिपी टाकायला चालू केल्या. मग रेसिपीला किती यायचे, 100-150, एखाद्याला 250 व्ह्यू आले म्हणजे आमच्यासाठी हायएस्ट व्ह्यू असायचे किंवा हा जास्त झालेत व्ह्यू असं. आणि त्यावेळेस मला वाटतं तिळाची चटणी आणि शेवयाचे पकोडे वगैरे अशा 2-3 माझ्या रेसिपी होत्या. मग त्यावेळेस त्याला 3000-4000 व्ह्यू आले 3 वर्षाखाली. मग ते आमच्यासाठी खूप व्हायरल गोष्ट होती, म्हणजे आताची नॉर्मल गोष्ट आहे ती. असं खूप भारी वाटायचं की आम्हाला की हा बाबा तेवढ्या लोकांनी आपला व्हिडिओ बघितला, तेवढ्याने आपल्याला पाहिलं असं. आणि मग असं आमचं थोडं चालू होतं. कधी कधी लय डिमोटिवेट व्हायचं, पुन्हा करायचं. मग परत आम्ही असंच ठरवलं की बाबा आपण ब्लॉग शूट म्हणजे ब्लॉगिंग चालू करूया म्हणून, आणि कॅमेरा समोर यायचं असं आम्ही ठरवलं. म्हणजे जवळजवळ आपण रेसिपी चालू केल्यानंतर 6 महिने गेले असतील आमचे, 6 ते 8 महिने गेले. मी परत पुण्याला पण गेले. नंतर आम्ही पुण्यावरनं डिस्कशन चालायचं, आज रेसिपी कुठली टाकू, आज असं झालं तसं झालं, ही सांगायची मी हे बनवले, आज असं झालं बघ, तसं झालं, तू आल्यावर बनवू परत आपण, असं व्हायचं. आणि नंतर दसरा का काही होता आणि आम्ही पुन्हा एकत्र होतो. आणि म्हटलं
करूया का आज ब्लॉग असं केलं आणि आम्ही तो पहिला ब्लॉग दसऱ्याचा शूट केला. आणि त्यावेळेस आमच्या पहिल्या ब्लॉगला 1700 व्ह्यू आले होते. म्हणजे एवढं भारी वाटलं ना. मग तिथून आम्हाला थोडं कॉन्फिडन्स आला की आपण व्लॉगिंग करू शकतो. आणि रेसिपीचं तर खरं तर सांगायला म्हणलं तर ना, आस्था लहान होती ना आणि मग ती खूप त्रास द्यायची आणि मग परत ते सगळं सेटअप मांडणं आणि तुम्हाला माहिती रेसिपीचं म्हणलं की सगळं टापटीप सगळं ठेवायला लागतं, करायला लागतं. मग ते होऊन जायचं नाही आहे, ह्याच्यात मी दमून जायची. म्हणून परत मी हळूहळू रेसिपी बंद केली आणि व्लॉगिंग चालू केलं. मग आता पण रेसिपी शेअर करतो पण व्लॉग मध्ये करतो, सेपरेट नाही होत. आणि व्लॉग रेसिपी आणि व्लॉग दोन्हीची कंपेअर व्लॉगला चांगले व्ह्यू येतात, रेसिपीला थोडे कमी व्ह्यू येतात. म्हणजे स्ट्रगल जास्त आहे रेसिपीचं. आणि मग त्यामुळे आता आणि तेव्हा आम्हाला एकत्र सगळ्यांना दसऱ्याचा व्हिडिओ बघितल्या, तुमचं पण खूप चांगले नवीन नवीन कमेंट आले. आम्ही जरा मोटिवेट झालो आणि मग नंतर आपण लसणाचे व्हिडिओ टाकले, आपण शेतात लसूण लावतानाच, खुरपतानाचे बरेच. आणि असं करत करत ब्लॉगिंग जेव्हा मी चालू केलं त्यावेळेस आमचा वॉच टाइम बऱ्यापैकी कव्हर झाला. आणि मग मॉनिटाईज साठी काय करायचं ते सुद्धा आम्हाला माहिती नव्हतं. परत युट्यूबला बघितून आम्ही ते केलं सुद्धा मॉनिटाईज साठी अप्लाय. पण पहिल्यांदाच मला मेल आला की आपलं डिमॉनिटाईज झालंय म्हणून. मग असं टेन्शन आलं की बाबा एवढं दिवस आपण केलं आणि काहीच नाही, आता इथं झिरोच झालं असं. आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा अचानक परत मेल आला की तुमचं चॅनल मॉनिटाईज झाले म्हणून. म्हणजे पेमेंट आल्यानंतर सुद्धा आम्हाला जेवढी खुशी नव्हती तेवढी चॅनल मॉनिटाईज झाले म्हणून आम्हाला खुशी होती त्यावेळेस. आणि त्यात ते डिमॉनिटाईज झाले म्हणून वाईट का वाटत होते, कारण तिथेपर्यंत यायसाठी वॉच टाइम कम्प्लीट करायसाठी स्ट्रगल खूप होता. म्हणजे वर्ष घालवलं आम्ही त्याच्यामध्ये. बरोबर, स्ट्रगल खूप होता. मध्ये थोडा गॅप पडला होता आपला, 1-2-3 महिने गॅप पण पडला होता. आणि तिथपर्यंत येऊन त्या स्ट्रगल नंतर मग चॅनल आपलं मॉनिटाईज झालं. मग मॉनिटाईज झालं म्हणलं आम्ही खूप खुश होतो मग त्या दिवशी. आणि परत गुगल पिनची काय प्रोसेस करायची किंवा ते कसं करायचं ते सुद्धा आम्हाला माहिती नव्हतं. मग परत बाबा हे करू, मग नंतर म्हणजे सगळे फॉर्म भरायचे ते टॅक्स साठीचे वगैरे. ऍडसेन्सला पण भरपूर बऱ्याच टेक्निकल गोष्टी आहेत त्या आपण यायला पाहिजेत आपल्याला, पण आम्हाला ते माहितच नव्हतं. जी पण काय करायचं जिथं आडलं की मग बघायचं, मग हे करायचं ते करायचं. म्हणजे असं बऱ्यापैकी काही माहिती नव्हतं आम्हाला त्यावेळेस. म्हणजे सगळं शिकत आलो आम्ही असं. आणि आता ज्या वेळेस रोहिणीनं चॅनल चालू केलं आणि रोहिणीचे व्ह्यू चांगले आले, म्हणजे आता सांगायचं तर माझ्यापेक्षा पण हिचे व्ह्यू चांगले होते बरं का जास्त. आणि पण असं म्हणजे तिचे सबस्क्रायबर फास्ट वाढायला लागले. परत आमच्या दोघींचे पण व्हिडिओ व्हायरल झाले. आणि मग मला बऱ्यापैकी जे लोक कधी बोलत पण नाहीत किंवा ते पण त्यांनी पण मला पर्सनली व्हॉट्सअपला सुद्धा मेसेजेस केले की तुम्हाला कुठली ट्रिक सापडले का व्हिडिओ व्हायरल करायची किंवा चॅनल ग्रो करायची, तसं असेल तर आम्हाला सांगा. म्हणजे का तर रोहिणीचं चॅनल खूप फास्ट ग्रो व्हायला लागलं होतं म्हणून. म्हणजे आपलं 2 महिन्यातच मॉनिटाईज झालं. पण ह्याचं रिझन हे होतं की या चॅनल मागे जो स्ट्रगल केला होता ना आपण, त्यामुळे बरीचशी लोक आपल्याला ऑलरेडी ओळखत होती. त्यामुळे तसा स्ट्रगल तिकडे करायला लागला नाही. म्हणजे हा प्लस पॉईंट होता आपल्या इकडे वाढण्यासाठी. आणि दुसरं अशी काही कोणतीच ट्रिक नाहीये. आता त्यावेळेस पण असं झालं की जेव्हा मी चॅनल ओपन केलं ना तेव्हा आमच्या दोघींचा एक व्हिडिओ चांगला मिलियन मध्ये गेला. म्हणजे तोच व्हिडिओ व्हायरल झाला आणि तिथनं आपले सबस्क्रायबर फास्ट वाढायला लागले. म्हणजे ताई माहेरवरून आले होते आणि मी तो शॉर्ट टाकला होता, मग तिथून आपले व्ह्यू वाढायला लागले. पण तसं बघायला गेलं तर कन्सिस्टन्सी ठेवणे, चांगलं कॉन्टेंट घेणे, ह्याच्याशिवाय दुसरी कोणतीच ट्रिक नाही. आता सध्या आमच्या दोन्ही चॅनल एखाद्या नाही का व्हिडिओमध्ये काही विशेष असा कंटेंटच नाही तर त्याला व्ह्यू नाही येत. आणि आम्हाला एक्सपेक्टेशन पण नसते व्ह्यू येईल किती. त्यामुळे एफर्ट्स टाकले तर व्ह्यू येतील, असं काही कोणतीच ट्रिक नाहीये की व्हिडिओ. आणि आता सध्या पण असं की जर आम्हाला काही म्हणजे त्यावेळेस काही माहिती नव्हतं, पण आता बऱ्यापैकी गोष्टी माहिती आहेत. पण टेक्निकल इश्यू जर आम्हाला काय आला आणि काही प्रॉब्लेम असेल तर आम्हाला दीपक त्याची सगळ्या त्या गोष्टी सांगते. असं होतं की ते आधी म्हणतात बघा आधी तुम्ही बघा, म्हणजे आम्हाला स्ट्रॉंग म्हणजे पुढे देत नाहीत ते. मग आम्ही थोडं चाललेलं असतं आमचं असं तसं, आमचं डिस्कशन होतं. आणि त्याच्यानंतर मग हे टेक्निकल त्यांना जास्त माहित असतं, मग ते टेक्निकल बऱ्याच गोष्टी आम्हाला सांगतात युट्यूब मधल्या, काही सेटिंग्स असतील किंवा काय असं. आणि तुम्ही म्हणता की चॅनल फास्ट ग्रो होण्यासाठी काय करायला पाहिजे? तर त्याच्यासाठी सगळ्यात आधी थंबनेल महत्वाचं असतं, तुमचं टायटल महत्वाचं आहे, कॅमेरा क्लिअरिटी महत्वाची आणि कॉन्टेंट पण महत्वाचं आहे. म्हणजे टायटल म्हणजे तुम्ही एक टायटल देताय ना आत वेगळंच आहे असं जर असेल लोकांचा विश्वास उडतो. आत एक आणि बाहेर एक करायचं नाही, जे जसं आहे रिअल आहे, रिअल आहे. आणि टॅग जसं हे टॅग पण महत्वाचे असतात. जसं व्हिडिओ अपलोड करताना तुम्हाला येतं बरेच ऑप्शन, तर टॅग महत्वाचे असतात. आणि कॅमेरा क्लिअरिटी, जर कॅमेरा ब्लर असेल ना तर लोक स्किप करून निघून जातील, त्यामुळे कॅमेरा क्लिअरिटी पण पाहिजे. आणि बऱ्यापैकी तुम्ही विचारता की ताई तुम्ही कोणत्या मोबाईलने व्हिडिओ शूट करता, तर तसं आमचा दोघींचा फोन एकच आहे बरं का, Realme 9 Pro. आणि क्लिअरिटी चांगली, असं काही जास्त आयफोन वगैरे वापरतो असं पण काही नाही. आणि माईक तर आम्ही नाही, आम्ही माईक घेतला होता, 1-2 व्हिडिओ शूट पण केलेत आपण, पण त्याचं पण काहीतरी प्रॉब्लेम येत होता म्हणून मग ते आम्ही परत
वापरायचं बंद केलं. आणि पुण्यामध्ये जेव्हा व्हिडिओ शूट असतात ना तर तिथं मी रिंग लाईट यूज करते, कारण तिथं जरा अंधार असतो, बिल्डिंग जास्त असल्यामुळे तिथं थोडा अंधार असतो. मग क्लिअरिटी चांगली यासाठी मी रिंग लाईट यूज करते. आणि इथं पण गावाला पण रिंग लाईट आहे आपल्याकडे, पण ऑलरेडी लख उजेड असतो, गरज पडत नाही, त्याच्यामुळे गरज पडत नाही रिंग लाईट जोडायची वगैरे. मग तिथं किंवा मोस्टली शेतामध्ये शूट असतं, इथं तर उजेड वगैरे रिंग लाईटची गरजच नाही पडत. आणि तुमचे कमेंट आलते की ताई लहान बाळाचे व्हिडिओ टाकले तर चालतात का, किंवा त्यांचं चॅनल म्हणजे काढू शकतो का आपण असं. तर काढू शकताय तुम्ही, पण मेड फॉर किड्स मध्ये तुम्ही त्याचे व्हिडिओ म्हणजे करू शकता. आता आपल्या चॅनलवर तुम्ही म्हणता ना आयुष असता आणि आरोचे जरा क्लिप वाढवा, एक कमेंट आलती, पण मुलांचं सेक्शन जास्त वाढवलं ना कमेंट ऑफ होतात ऑटोमॅटिक युट्यूब त्याच्या कमेंट्स ऑफ करतात. असं म्हणजे त्यांच्या सेफ्टीसाठी असेल किंवा काय. आणि तेच चॅनल जर चाइल्ड साठी असेल, फक्त किड साठी असेल तर तिथं म्हणजे चालू राहतं, कारण मुलांचे टाकायचे असेल तर त्यांच्यासाठी चॅनल ओपन करायचं. आणि आता सध्या पण तुम्ही म्हणता की मुलांना थोडं जास्त दाखवा. आता मुलांचे स्कूल वगैरे चालू झाले, त्याच्यामुळे नॉर्मली आमचं सकाळी शूट होऊन जातं. 8 वाजता गेलेला असतात स्कूलला, ते 3 सव्वा 3 वाजता येतात. मग आयुष आमचा एकटा असतो, तो पण दिसतो तुम्हाला, दिसते. बरोबर. आणि मग बाकी काय आल्यानंतर मग ह्यांचं खेळायचं वगैरे चालू असतं, त्याच्यामुळे फारसं काही त्याच्यानंतर दुपारच्या नंतर शूट वगैरे होत नाही आमचं. म्हणजे सकाळपासून दुपारपर्यंत आम्हाला टाइम असतो. दुपारनंतर शक्यतो शूट राहत नाही. आणि तेव्हा ती शाळेत आलेले असतात आणि तिघं जेव्हा एकत्र असतात तर ते मिळून आमच्याकडे आत येत पण जेवले, मिळून जेवतात, मिळून सगळं त्यांचं चालू असतं. आणि तुम्ही कमेंट केली होती की ताई घरातली सगळी कामं किंवा सकाळी तुम्ही किती वाजता उठता, मग त्याच्यानंतर स्वतःसाठी कसा टाइम देता, शूट कसं मॅनेज करता, एडिटिंग अपलोडिंग असं. तर आम्हाला म्हणजे सकाळी तसं तर नॉर्मली आम्ही 5:30ला उठतो, पण आम्ही सकाळी कसं फिरायला वगैरे जातो, म्हणजे तिथंच आमचं 1 तासभर जातो. आणि नॉर्मली 6:30च्या आसपास आमची आंघोळ वगैरे होऊन आमचं 8-8:30 पर्यंत सगळी कामं होतात, कारण मुलांचं टिफिन लवकर असतात, मामांचं जेवण लवकर असतं. आणि यांना म्हणजे माझ्या मिस्टरांना पण लवकर शेतात जायचं असतं, कारण आपले लेबर वगैरे सकाळी 8 वाजताच येतात. त्याच्यामुळे मग आम्हाला तेवढ्या स्पीडमध्ये तेवढी कामं म्हणजे उरकायची असतात तेवढ्या टायमिंग मध्ये असं. मग बाकी तिथून आम्हाला दुपारपर्यंत टाइम आमच्याकडे असतो. आणि मग त्याच्यात मग आमचं व्हिडिओ एडिटिंग अपलोडिंग वगैरे चालू असतं, किंवा शेतात काय आपण भाजीपाला लावला इकडे तिकडे तर ते आमचं चालू राहतं. आणि व्हिडिओ अपलोडचं म्हणाल तर गावाकडे इतका रेंजचा इश्यू आहे ना, कधी तर मी काय अपलोड करताना मी दाखवेन तुम्हाला शूट. असं उन्हामध्ये माणूस असा पांढरा माणूस काळा पडूस उभं राहायला लागते. म्हणजे मी तसं शॉर्ट पण टाकली होती की रोहिणी व्हिडिओ अपलोड करतानाचे असं पदर वगैरे घेऊन असं उभारलेली होते. आणि ते इतक्या वेळा रिफ्रेश करतो, इतक्या वेळा मोबाईल आपण एरोप्लेन मोडवर टाकतो, ऑन करतो, तेव्हा कुठेतरी जवळजवळ तासानंतर व्हिडिओ अपलोड होतो. म्हणजे हे सांगायचं हेतू एवढाच आहे की बरेच लोक ह्यांना काही कामं नाहीत व्हिडिओ करतात. तो व्हिडिओ अपलोड करायसाठी, एडिट करायसाठी, प्रॉपर शूट घेण्यासाठी किती टाइम द्यावा लागतो. आणि त्याच्यानंतर मग व्ह्यूज येतात. म्हणजे असं कामं नाहीत म्हणून करत असं नाहीये ते. आणि महत्वाचं म्हणजे सगळी कामं उरकून मग आम्ही शूट एडिटिंगला सगळं लागतो. बरोबर. आणि बाकी दुसरं अपलोड कसं करायचं, बऱ्याच अशा टेक्निकल गोष्टी आहेत. आम्ही पण टेकचे व्हिडिओ बघूनच शिकलोय व्हिडिओ अपलोड कसं करायचंय, थंबनेल, टायटल, टॅग्स काय काय आपल्याला द्यायच्यात गोष्टी, सेटिंग्स काय आहेत सगळं. डायरेक्ट पब्लिक करता का तुम्ही? तुम्ही बऱ्याचदा विचारता की तुम्ही व्हिडिओ डायरेक्ट पब्लिक करता का? तर डायरेक्ट पब्लिक नाही करत आहे आम्ही. अपलोड करून पहिल्यांदा अनलिस्टेड करतो आणि त्याच्यानंतर टॅग, थंबनेल, टायटल, डिस्क्रिप्शन जे काय आपल्याला द्यायचंय ते आम्ही YT स्टुडिओ मधनं सगळं देतो. आणि मग आमचं एक टाइम ठरलेलं असतं की दुपारी ह्या टायमिंग मध्ये आपले व्हिडिओ जातात. आता तसं आमचं दोघींचं बघायला गेलं तर माझी जी ऑडियन्स आहे ती दुपारी 1 वाजता ऍक्टिव्ह असते आणि हिची जास्ती ती दुपारी 2 वाजता असते. आता फक्त दिवाळीमुळे थोडेसे आमच्या व्हिडिओचे ताळमेळ नव्हते, मागं पुढे होत होते, पण नॉर्मली माझा व्हिडिओ दुपारी 1 वाजता असतो आणि हिचा 2 वाजता असतो. म्हणजे ते फिक्स, म्हणजे शेड्यूल एकदा केले की लोकांनाही माहित असतं की ह्या टायमिंग मध्ये ह्यांचे व्हिडिओ येतात म्हणून. आणि तसा अल्गोरिदम युट्यूबचा सेट होतो. म्हणजे तुम्ही कधी उठताय, सकाळी टाकताय, संध्याकाळी टाकताय असं नाही होऊ शकत, कारण तुमचा ऑडियन्स जो असतो ना तर तो म्हणजे आता ताईचा ऑडियन्स जर 1 वाजता ऍक्टिव्ह असेल तर युट्यूब त्या लोकांना 1 वाजताच व्हिडिओ पाठवून देतो आपला. काही लोक संध्याकाळी बघतात तर त्यांच्याकडे संध्याकाळी नोटिफिकेशन जाते. त्यामुळे व्हिडिओचं टायमिंग फिक्स ठेवणं लय महत्वाचं आहे. म्हणजे एकच तुम्हाला आता तुमच्या YT मध्ये समजेल पण कुठल्या वेळेला तुमचे ऑडियन्स ऍक्टिव्ह असतात आणि ते टाइम फिक्स करून रोज त्याच वेळेला व्हिडिओ टाकायचा, म्हणजे पब्लिक करायचं त्यावेळेच्या वेळेस. आणि तुम्ही बऱ्याचदा म्हणता की YT स्टुडिओ आपण दिवसातून किती वेळा बघू शकतो किंवा त्याचं काही इफेक्ट वगैरे होतं का असं काय? तर आम्हाला तर तसं काही अनुभव आला नाही. आम्हाला जेव्हा कधी टाइम भेटतो त्या टायमाला आम्ही YT स्टुडिओ ओपन करतो, नवीन कमेंट्स काय आलेत, किती सबस्क्रायबर वाढलेत किंवा काय असं म्हणजे बघायसाठी आम्ही खूप वेळा चेक करतो. कधी 20-25 वेळा चेक केलेला असतं, कधी दिवसात 1-2दाच केलेलं असतं, कधी वेळच भेटत नाही. म्हणजे तसा काही वेगळा अनुभव आम्हाला काय आलेला नाहीये.
बरोबर. पण जेवढं जसं की आम्ही शिकत आलोय अजून पण शिकतोच आहे, पण ज्या ज्या गोष्टी आम्हाला एक्सपिरियन्स आलेले त्या गोष्टी आम्ही तुमच्यासोबत शेअर करतो. म्हणजे आम्ही सांगते म्हणजे आमचं जास्त अजून तिथे पोहोचलोय, आमचं ग्रोईंग मध्येच आहे. होईल एक 8-10 दिवसामध्ये आपल्या दोन्ही चॅनलचे 50,000 सबस्क्रायबर होतील कम्प्लीट. पण अजून पण शिकायचं चालू आहे बऱ्याच गोष्टी टेक्निकल. आणि बऱ्याचदा तुम्ही म्हणजे निगेटिव्ह कमेंट्स पण बऱ्याचदा येतात बरं का. म्हणजे तसं तर आपल्याला मेंटॅलिटी धरून चालावीच लागते, पण मी जो करवा चौथचा व्हिडिओ टाकला होता त्याला मला एवढा निगेटिव्ह कमेंट्स आला की काय सांगू. आणि मला येऊन रोहिणीला सुद्धा आले. बरोबर. तर मी करत नाही आणि ताई करते, म्हणजे ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे ना. असं नाही की तुम्ही म्हणू शकत मी म्हणजे तुम्ही नाही करत तर दुसऱ्यांनी पण नाही केलं पाहिजे असं नाही. आणि शेवटी आपल्या नवऱ्यासाठी आपल्या मुलांसाठी आपण जितके उपवास करणार आहेत व्रत करणार आहे ते कमीच असतं ना, संसारिक आपण आहे तर. आणि महत्वाचं सांगायचं म्हणलं तर मी अगोदर पण म्हणजे कमेंट्स मध्ये पण सांगितलं होतं आणि ब्लॉग मध्ये पण सांगितलं होतं की मी म्हणजे माझ्या मावशी देहरादूनला असतात आणि मी माझ्या मावशींकडे होते, मग त्याच्यामुळे मला तिकडचं सगळं कल्चर माहिती आहे. आणि माझ्या मावशींना मी बघितलं ते करवा चौथ करताना, त्याच्या मागची त्यांची श्रद्धा बघितली. आणि त्यामुळे मी माझं लग्न झाल्यापासून मी करवा चौथचं व्रत करते, म्हणजे जवळजवळ 10-11 वर्ष झाले मी हे व्रत करते. आणि मी हा व्हिडिओ पण म्हणजे अगोदर पण मी 2 वर्ष मी शेअर केलाय, पण त्यावेळेस कधी निगेटिव्ह कमेंट्स आल्या नाहीत अगोदरच्या करवा चौथच्या व्हिडिओला. आता कसं व्ह्यूज वाढलेत त्याच्यामुळे बाहेर खूप लोकांपर्यंत हा व्हिडिओ गेला आणि त्याच्यामुळे एवढा निगेटिव्ह कमेंट्स आला की बाहेरची प्रथा तुम्ही आपल्यात कशाला आणताय, वटपौर्णिमा तुम्हाला कमी पडते काय, अरे नवऱ्यासाठी व्रत करायला किती 100 जरी व्रत केले तर कमीच आहे. आणि व्रत त्यांचा असो किंवा आपला असो त्याच्या मागची तुमची श्रद्धा जास्त महत्वाची. बरोबर. आणि ताई तिथं असल्यानं आता आपल्याकडे वटपौर्णिमा आहे आणि त्या दिवशी आपण उपवास नाही केला समजा किंवा चुकला आपला उपवास, त्यावेळेस आपल्याला गिल्ट राहतं ना, अरे आज वटपौर्णिमा आहे आणि आपण जेवण केलंय किंवा आपण चुकून काय खाल्लं तर ते गिल्ट राहतं. मग आता ताई त्या वातावरणात राहिले म्हटल्यानंतर आज करवा चौथ आहे, सगळे म्हणजे उपवास करणार आणि मी त्या दिवशी खाणं ते गिल्ट राहतं ना आपल्याला. मग त्याच्यापेक्षा करून मोकळं झालेलं बरं. आता बऱ्याच वेळा तुम्ही आता वटपौर्णिमेला पण तुम्ही बघता आपण वडाला जाऊन आलं तर आपण उपवास सोडतो. आता काही ठिकाणी तुम्ही पुरणपोळी सुद्धा बनवत नाही, तेवढा बायका आळस करतात की बाबा कधी करूसं नाही म्हणून मी असं. पण तसं करवा चौथला नाही, दिवसभर तुम्ही पाण्याचा थेंब सुद्धा घ्यायचा नसते. मग ती आपली श्रद्धा असल्यावरच आपल्याला आपण त्या गोष्टी करू शकतो ना. असं नाही की फक्त देखावा किंवा काय देखावा. म्हणजे मला अशी कमेंट आली की तुम्ही व्ह्यूज साठी काय पण दाखवणार का. आता मी कमेंटला रिप्लाय पण दिला होता की गेली 2-3 वर्ष झालं तर मी चॅनल सुरू केले, व्रत मी 10 वर्ष झालं मी करते. आणि व्ह्यूज साठी करायला किंवा कॉन्टेंट साठी काय बी दाखवणार का, ऑडियन्स तुमचं बघून म्हणजे करेल ना असं म्हणून. मी काय ऑडियन्सला म्हणत नाही की माझं बघून तुम्ही करा, तुमची श्रद्धा असेल तर तुम्ही करा ना. आता आम्ही दोघे एका घरात असून मी करते आणि ही करत नाही, शेवटी ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. आता मी कधी म्हणजे आपलं महाराष्ट्र सोडून बाहेर गेलेच नाही आणि पुण्यात राहते तर फ्रेंड सर्कल पण जास्त करून महाराष्ट्रीयन. पण तुम्हाला सांगू का, जे माझे 1-2 मैत्रिणी आहेत ज्या मारवाडी किंवा तिकडच्या राजस्थानी, तर त्या आमच्यासोबत वटपौर्णिमेला येतात, वटपौर्णिमा करतात. मग ठीक आहे ना, आपण ह्यात काही चुकीचं आहे का, तुमचं आमचं कल्चर करण्यापेक्षा श्रद्धा महत्वाची. तुम्ही व्रत कशासाठी करताय ते महत्वाचं आहे. बरोबर. आणि एवढा मला वाटत नाही एवढा इश्यू करायची तुम्हाला त्याची काही गरज होती. म्हणजे मी कमेंट्सला रिप्लाय करत होते तरी त्या रिप्लाय खाली अजून रिप्लाय, म्हणजे जसं काय की भांडण करायला की एखादा असा कुठला धर्म मोडला किंवा काय केलं असं एखादं वादळ. मग असं वाटतं की त्या युद्धाच्या टायमिंगला सुद्धा एवढं ते गाजलं नसेल रूसचं वगैरे युक्रेनचं, तेवढं तुम्ही माझ्यावर इकडे एवढ्या कमेंट केल्या आणि वर इकडं मला पण तू नाही का करत जावईने केलं असं. बाकी म्हणजे चांगल्या ज्यांनी कमेंट्स केल्या त्यांच्या खरंच म्हणजे त्यांनी खूप सपोर्ट पण मला केलं की हा ताई म्हणजे शेवटी तुझी श्रद्धा महत्वाची वगैरे. असं पण असतात की काही निगेटिव्ह कमेंट्स करतात की मग आपलं पूर्ण म्हणजे मानसिक संतुलन ढासळतं आपलं. म्हणजे मला एवढं इरिटेट पहिल्यांदा झालं की मी डायरेक्ट कमेंट्स ऑफ केल्या, म्हटलं की तुम्हाला रिप्लाय पण द्यायला नको आणि काय नको. शेवटी माझी श्रद्धा मला माहिती, म्हणजे मला तुम्हाला एक्सप्लेन करायची गरज पण वाटत नव्हती. पण आता आपल्या Q&Aच्या ब्लॉग मध्ये आपलं डेली ब्लॉगिंग आहे ना, त्यात रोज काय घडतं ते आम्ही शेअर करतो तुम्हाला. म्हणजे असं नाही की हे म्हणजे जे दाखवायचं नाही दाखवायचं, सगळं असं म्हणजे क्लिअर कट असतं की इकडे जशी दुनिया ना तशीच तुम्ही कॅमेऱ्यात पण बघता. आणि मला काही कमेंट आली की त्यावेळेस की सासू तुझी गरीब आहे म्हणून ती काही तू करल ती होईच म्हणणार ना असं म्हणून. मग कुठल्या आईला स्वतःच्या मुलासाठी त्याच्या बायकोनं व्रत केलेलं आवडणार नाही. ज्याला त्याला आपला मुलगा आपला नवरा आपली बायको ज्याची त्याचे प्रिय असतेच ना, जे ते ज्याच्या त्याच्या श्रद्धेनुसार करतच असतं ते. बरोबर. आणि म्हणजे त्याचा प्रश्न पर्सनल प्रॉब्लेम आहे की त्याने कुठलं व्रत करायचं आहे किंवा काय करायचं नाही करायचं असं तुम्ही नाही जज करू शकत कोणाला. मग अशा निगेटिव्ह कमेंट येतात मग ते आपण हँडल करायला लागतात आपल्याला, असं युट्यूब चालू केल्यानंतर.
आणि दुसरं म्हणजे की काय, आता इकडून ज्यावेळेस रोहिणी गावाकडून पुण्याला गेलेले असते किंवा पुण्यामध्ये ती तुम्हाला दाखवते. आता आमचं चॅनल डेली ब्लॉगिंग आहे, त्याच्यामुळे आम्ही हर एक गोष्ट शेअर करतो तुमच्यासोबत. तर मला काय कमेंट केली की तुम्ही की तुमच्या जाऊबाई नुसतं खातच असतं. आता खाण्याची वस्तू दिल्यानंतर माणूस खाणारच ना, काय टाकून देणार आहे. आता तुम्ही बघताय गावाकडे एवढी फळं असतात, मग आमचं येणं तसं सुट्टीलाच राहते. मग इकडून कोणी येणार असेल माझ्या माहेरवरून किंवा आमच्या घरून, इथून कोणी येणार असेल तर आवर्जून सगळं फळं वगैरे सगळं गोळा करून, म्हणजे आपल्या गावाचं आहे, आपल्या घरचं आहे म्हणून सगळं गोळा करून देतात. मग तिथे काही माझे 4 मैत्रिणी आहेत त्यांना मी शेअर करते आणि बाकीचं आमच्याकडे असतं. मग आता डेली ब्लॉगिंग आहे म्हणलं मी तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करणारच ना, तुम्ही नाही म्हणू शकत की ती खातच राहते. आणि दुसरं म्हणजे रिसेंटली 2 व्हिडिओ कंटिन्यू आले की मला गावाकडनं सासरवरून माहेरवरनं पार्सल आले. मग जसं की माझी प्रेग्नेन्सी घरच्यांना कळली होती, मग त्यांना वाटायचं की मला माझ्या हातचं खावं नाही वाटणार, तर ते तिकडून मला पाठवून द्यायचे की तुला काही खावं वाटते किंवा काय असं. इकडे ताईनं मिरचू पण पाठवून दिलं होतं मला, पण त्यावेळेस आपल्याला लवकर म्हणजे मी व्हिडिओ म्हणून मी काही व्हिडिओ शूट केला नव्हता त्याचा. मग असं म्हणजे त्याच्यावर म्हणू शकत नाही. आता सांगायचं झालं तर हा व्हिडिओ शूट केल्यानंतर पण मी आजच पुण्याला जाणार आहे आणि आज बस सामान गोळा करायचंय मला. अजून घरची लसूण, घरच्या भाज्या सगळं बरंच घेऊन जायचंय मला परत जाताना. आता परत तुम्ही तसंच बनणार, हा मी खाणार ही खातच राहते. पण काही नेलेलं काही एकटेलं नसतं, ती सगळ्यांना देते, 4 घरी देते, तिच्या मैत्रिणींना पण देते. म्हणजे असतं की बाबा आपण गावाकडे आलेलो असतो आणि खायच्या गोष्टी खायसाठी वापरायच्या. आणि दुसरं म्हणजे फूडी आहे मी, म्हणजे मी आहे, आमच्या घरात बारकी छोट्यांपासून सगळे फूड आहेत आणि मग आम्ही तिघे एकत्र असतो, एकमेकांची हौस आम्ही पूर्ण करतो. खायला हे बनव ते बनव, असं वजन वाढलं तर चालेल. ते जे सगळं होतं ना ते 100 1% लोक असे आहेत असे निगेटिव्ह कमेंट करतात, तुझं काय बाई तू खूप नशिबान आहे असं म्हणते. पण हे त्यांचं प्रेम आहे ना घरच्यांचं आमच्या माझ्या, आणि जे काय ते शेअर करते तुमच्यासोबत. त्यामुळे चांगली कमेंट करणारी पण 99% लोक आहेत जे आपल्याला सपोर्ट करतात. आणि त्यांच्यासाठी आम्हाला रोज एक नवीन व्हिडिओ बनवायचं म्हणजे उत्साह राहतो की हा बाबा एका दिवशी आम्ही टायमिंग मध्ये नाही व्हिडिओ टाकला तर म्हणजे आपल्या अशा ऑडियन्स की त्यांचे कमेंट येतात की ताई व्हिडिओ का आला नाही, ब्लॉग का आला नाही असं. मग कधी कधी असं वाटतं की आपलं स्वतःसाठी नाही त्यांच्यासाठी आपल्याला टाकायचंय व्हिडिओ, त्यांना बघायचंय, हे सगळं वातावरण बघायचं असतं, आपली जॉईंट फॅमिली बघायची असते. आणि भरपूर तुम्ही प्रेम करता आमच्यावरती आणि खरं त्याच्यासाठी म्हणजे कारण आम्ही इथं व्हिडिओ म्हणजे इथपर्यंत आपला सबस्क्रायबरचा टप्पा आलाय ना दोन्ही चॅनेलचा, तर ते फक्त तुमच्या प्रेमामुळे आले. जर तिथं तुमच्या कमेंट आले नसतं, बऱ्याच कमेंट असं मोटिवेट करून जातात यार, आमच्यातलेच गुण तुम्ही आम्हाला सांगता. आमच्या फॅमिली मधले एकत्र राहणं किंवा प्रेम किंवा एक एक गोष्ट तुम्ही नोटीस केलेली असतात, तर त्या म्हणजे आमच्याकडे पण विचाराचा एक अँगल बनतो. किंवा देवाचे काही गोष्टी असतात की तुम्ही आम्हाला सांगितलेलं असतं की नाही असं ठेवायचं तसं नाही, मग तुमच्याकडनं पण शिकायला भेटतं भरपूर आम्हाला. आणि ती गोष्ट जेव्हा सिच्युएशन येते आम्हाला वाटत हा ती कमेंट आली त्या ताईने की असं करू नका किंवा तसं करू नका असं. आणि सगळं तुम्ही एक कमेंट करता की नॉनव्हेज खाऊ नका तुम्ही. हो, सगळ्यात महत्वाची कमेंट आहे ती की सगळे व्हिडिओ तुमचे छान असतात पण नॉनव्हेज तेवढं बंद करा किंवा तुम्ही खाऊ नका किंवा आम्ही सोडले एवढी वर्ष. हा म्हणजे ठीक आहे, नॉनव्हेज खाणं नाही खाणं ज्याचा त्याचा पर्सनल चॉईस असतो, पण आता आम्ही लहानपणापासून आम्हाला ती सवय आहे सगळ्यांना आणि म्हणजे सगळंच खायचं, व्हेज नॉनव्हेज असं नाही की बाबा हेच खाल्लं पाहिजे तेच खाल्लं पाहिजे असं. त्या सवय काही नाहीत बदलू शकत. आणि बॅलन्स डाएट जास्त बॅलन्स असतं आणि पुण्यात शक्यतो कमी नॉनव्हेज बनतं ह्याच्यासाठी की पुण्यात मटन बिटन चांगलं भेटत नाही असं होतं, म्हणून मग पुण्यामध्ये कमी असतं नॉनव्हेज, मासे असतात पुण्यामध्ये. आणि इकडं आम्ही आल्यावर जरा अजून जास्त आणि जेव्हा पण आम्ही चिकन वगैरे फ्राय करतो किंवा मटणाचा आमचा जास्त बेत असतो ते हे आल्यानंतर जरा थोडं स्पेशल असतं. आणि बर्थडेला पण तुमची एक कमेंट आली की बर्थडेला गोडाधोडाच करायचं सोडून काय नॉनव्हेज करता तुम्ही, आमच्याकडे नॉनव्हेज स्पेशल असतं. बरोबर. आता ते म्हणजे व्हिडिओ साठी चेंज नाही करू शकत, जे आहे जसं आहे आम्ही तुम्हाला दाखवतो. बाकीचे तुम्हाला व्हिडिओ आवडतात तर तुम्हाला पण थोडंफार कॉम्प्रोमाइज करायला लागेल. आणि जिथं देवाचं करायचंय, व्रत वैकल्य करायचंय तिथं आम्ही पूर्ण प्रॉपर सवळ असतं आपलं, जिथं कधी नॉनव्हेजचं नाही येणार भाग, जिथं म्हणजे विधिवत सगळं केलेलं असतं. आणि आता इथे कसं माहितीये का, आता आपलं डेली ब्लॉगिंग आहे, रिअलिस्टिक जे आहे जसं आहे तसं दाखवतो. नॉनव्हेज केलं नॉनव्हेज दाखवतो, अंडी केली अंडी दाखवतो, म्हणजे जे काय असेल ते व्हिडिओ दाखवतो. आता आपल्या ऑडियन्स मधले 10% अशी लोक आहेत की जे प्युअर व्हेजिटेरियन असतील, म्हणजे तुमचं प्रेमच आहे असं आम्ही निगेटिव्हली नाही घेत ह्या गोष्टीला की तुम्ही नका खाऊ असं पण बरं, असं नाही का कन्व्हिन्सिंग असतं. हा,
तर मग तिथं सॉरी तुमच्यासाठी की आम्ही तिथं कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. म्हणजे थोडंफार तुमचं मन दुखावलं जात असेल की आम्ही नॉनव्हेज खातो वगैरे असं, पण आता रिअल आपलं ब्लॉगिंग सुरू असते, पण नाही दाखवायचंच म्हणलं तर आम्ही पण नाही दाखवू शकत. हा, पण आम्हाला कसं आहे की हर एक गोष्ट आम्हाला तुमच्यासोबत ती शेअर करायची ना, म्हणून आम्ही ते सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करतो. आणि बर्थडेच्या एका व्हिडिओला अशी कमेंट मला आली होती की काय नॉनव्हेज तर खाता आणि पुन्हा जाऊन हळदी कुंकू सुद्धा कपाळाला लावतात. आता तुम्हाला खरं सांगायचं म्हणलं तर देवाचं वेगळं असतं आणि आम्ही जे रोज लावतो ते आमचं वेगळं डब्यामध्ये वेगळं हळदी कुंकू असते. आणि त्याच्यामुळे असं काही नाही की म्हणजे असं 24 तास असतंच कपाळाला की ते काय कधी निघत नाही किंवा काही नाही असं नाही. म्हणजे नॉनव्हेज खाल्लं काय किंवा नाही खाल्लं काय ते कपाळाच काही कुठं जात नाही. आणि आम्हाला पार्ट वाटतं आमचे, जसं आपण टिकली लावतो किंवा सिंदूर लावतो तसं कुंकू पण एक पार्ट झालाय आमच्या. आणि तुम्ही म्हणता की तुम्ही टिकली लावत नाही का, कुंकू लावता पण छान दिसतं असं तुम्ही म्हणता. लावलेली असते अगदी छोटीशी टिकली असते आमची, पण वर आम्ही कुंकू लावलेलं असतं, मग त्यामुळे टिकली तुम्हाला कधी हायलाइट आता पण म्हणताय छोटीशी टिकली आहे कुंकाच्या आतमध्ये कपाळाला. हा, एक थोडस वरती गोल दिसत असेल तुम्हाला आणि त्याच्यावरती असं बोटानं कुंकू लावलेलं असतं, मग त्यामुळे ती तुम्हाला टिकली हायलाइट होत. आणि आता नॉनव्हेजचाच विषय चाललाय तर बरेच नॉनव्हेज खाणारे पण असतात की आम्हाला म्हणतात रेसिपी शेअर करा. म्हणजे 80% लोक असतात त्यांच्यासाठी आम्ही रेसिपी पण शूट करतो. हा, म्हणजे करावीच लागते. तर त्यांनी सांगितलेलं असतं की ताई चिकन फ्राय दाखवा, मटन दाखवा, करी दाखवा, म्हणजे असं असतं की मग त्यांच्यासाठी आम्हाला रेसिपी शूट कराव्याच लागतात. दोन्हीकडे बॅलन्स तर ठेवावा लागतोय आम्हाला असं. बऱ्यापैकी तुमची कमेंट येते की ताई तुम्ही दोघी ब्लाऊज कुठून घेता आणि ऑनलाईन असेल तर लिंक देत जावा. तर बऱ्यापैकी माझे ब्लाऊज असतात ते मी ऑनलाईनच घेतलेले असतात आणि जे ऑनलाईन घेतलेले असतात त्याच्या लिंक ऑलरेडी दिलेले असतात आणि जे मी काही शॉपमधून घेतलेले असतात तर त्याच्या काही लिंक अवेलेबल नसतात. म्हणजे रेग्युलर जे डेली यूज करतो ना ते सगळे ब्लाऊज रेडीमेड असतात आणि साडींवरचे वगैरे जे असतात तर ते स्वतः मी स्टिच केलेले असतात. हा, बरोबर. आणि माझे म्हणलं तर मी कर्वेनगरला एक शॉप आहे, म्हणजे एक ताई अशी रस्त्याच्या साईडलाच बसलेली असते ब्लाऊज विकत. तुम्ही म्हणता लिंक दे ऑनलाईन, हे मी तिच्याकडून घेतली. कधी मी तिच्याकडे गेली ना तर तुम्हाला व्हिडिओ दाखवेन. तर त्या ताईकडून घेतलेले असतात ब्लाऊज सगळे जे रेडीमेड असतात आपले. आणि स्टिच करायला जर एकदम भारी साडी असेल तर मी बाहेर टाकते, नसेल तर मग आपले घरी शिवलेले असतात. म्हणजे अजून मी लर्निंग फेज मध्ये अजून चालू आहे माझं शिवायचं. आणि दुसरं पिकोफॉल मी पुण्यात मशीन आहे आपल्या घरीच करतो आपण. पिकोफॉल घरीच असते. म्हणजे इथून पण मी साड्या देते येताना लावून पिकोफॉल करून घेऊन येतो. आणि बऱ्यापैकी तुम्ही विचारता की तुम्ही म्हणजे कंटिन्युअसली तुम्ही साडीतच असता, मग ड्रेस घालत नाही का किंवा घालत जावं कधीतरी असं, किंवा घरी आपल्याला रिस्ट्रिक्शन वगैरे असतात का किंवा काय असं. तर असं काही नाही बरं का. म्हणजे आम्हाला सगळं वेस्टर्न घालायला आवडतं, म्हणजे ड्रेस म्हणजे ज्या त्या वातावरणात जसं तसं राहायला आवडतं आम्हाला, तसा वेश करायला आवडतं आम्हाला. म्हणजे आता इथं घरी सुद्धा आम्ही ड्रेस घालू शकतो, पण असं कधी आता उठायला लेट झालं किंवा काही गडबड असेल तर आम्ही ड्रेस घालतो. नाहीतरी साडी घालणं पर्सनली आमचा चॉईस आहे. म्हणजे आम्हाला दोघींना पण साडी घालायला आवडते. आता तुम्ही बघता बऱ्यापैकी आम्हाला साडीमध्ये. आणि ज्यावेळेस आम्ही ट्रिपला वगैरे जातो तर जीन्स घालतो, वन पीस घालतो, आमचं म्हणजे चालू असतं असं बऱ्यापैकी. आता तुम्हाला म्हणजे आता आपल्या जुन्या चॅनलवरती तुम्हाला सगळे ट्रिपचे वगैरे व्हिडिओज पाहायला भेटतील. म्हणजे परत पुढे जाऊन असं व्हायला नको की आता आम्ही परत नेक्स्ट टाइम ट्रिपला जाणार तुम्ही म्हणणार हा साडी घालत होत्या ना आता जीन्सवर आल्या म्हणजे बाकीच्यांसारखे. तर असं नाही. आता सध्या तुम्ही नवीन जे सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती नाही, आपले ऑलरेडी सगळे ट्रिपचे वगैरे ब्लॉग्स म्हणजे मी अपलोड केलेले आहेत. आणि आता रिसेंट तुम्ही बघितलं की मी चेन्नईला जाताना सुद्धा जीन्स घातली होती. म्हणजे ते एकूण एक सांगायचं काय की आज म्हणजे जसा देश तसा वेश, म्हणजे तसं आम्हाला आवडतं राहिलं. आणि मी पुण्यात असल्या पण मला पण आवडते. म्हणजे आता आधी मी जेव्हा जॉबला जायची तेव्हा जीन्स वगैरे घालायची, तेव्हा लहान होते बारीक होते ना. आता 26 झाला म्हणजे तब्येत वाढली, मग सूट नाही होत ते जास्त, म्हणून मग आता मग साडीच घालते किंवा ड्रेस घालते असं. पण कधी तुम्हाला इन फ्युचर आम्ही ट्रिपला गेलो जीन्स मध्ये वगैरे दिसलं तर तुम्हाला असं वाटायला नको की आधी आम्ही साडीत होतो आणि आता आम्ही म्हणजे की थोडीशी पब्लिसिटी भेटली म्हणून मग आता ह्या जीन्सवर आल्या, असं नाही पहिल्यापासून. आणि तसं तुम्हाला मी म्हणलं आता आपण हे 2-3 वर्षापासून आपण चॅनलवर आहे किंवा म्हणजे चॅनलमध्ये आहे, व्हिडिओ आपण टाकतो, युट्यूबला आहे. पण आम्ही जसं लग्न वगैरे झालं तसं आम्ही फिरायला वगैरे जातो तर नेहमी 3/4 जीन्स, वन पीस, म्हणजे सगळं जे जे घालायला आवडतं सगळे हाऊस मौज आम्ही करून ज्याच्यामध्ये आम्ही कम्फर्टेबल असतो. आता नॉर्मली मी पुण्याला गेल्यानंतर आता तुम्ही इथं फक्त मी ओढणीचे ड्रेस घालते वगैरे, पुण्याला गेल्यानंतर मी कुर्ती घालते, जीन्स घालते, असं काही नसतं. माझं हिथंच असते, म्हणजे इथं असल्यानंतर साडी असते, कधी कधी आळस आला तर ड्रेस पण घालतो, ड्रेस पण असतं. आणि पुण्यामध्ये कधी कधी कुर्ती असते असं. आणि तुम्ही विचारलं की माहेरी पण आल्यानंतर तरी ड्रेस घालत जावा तुम्ही, साडीच असते असं म्हणा. मग ते म्हणजे असं सणाचं वगैरे वातावरण असतं तर ते सणाच्या टायमिंगला आवर्जून साडी घातली जाते. बाकी आधी मध्ये काय असतंच मग थोडं, मग असं रोज ड्रेस घातला तर सणासुदीला तर थोडं स्पेशल वाटायला पाहिजे ना आपल्याला असं.
पण हा व्हिडिओ खूप मोठा होत असल्यामुळे आम्ही 2 पार्ट मध्ये शेअर करते तुमच्यासोबत. त्याच्यामुळे दोन्ही चॅनल वरती तुम्हाला 2 पार्ट भेटतील. ब्लॉग पाहायला भेटेल. तर जरी तुम्ही या चॅनलचा बघितला तर तिकडे जाऊन नक्की बघा, तिकडे बघितला असेल तर इकडे येऊन नक्की बघा. पल्लवीज डेली ब्लॉग आणि रोहिणीज ब्लॉग अँड फूडीज. तर भेटूया आपण परत अशा छानशा ब्लॉग मध्ये. आणि आजचा आपला Q&Aचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय. आणि Q&Aचा जो पार्ट 1 आपला असणार आहे की तुम्ही दोघी जुळ्या बहिणी आहात का, तुमची शेती किती आहे वगैरे, तर ह्याचा सगळा पार्ट 1 आपण रोहिणीज ब्लॉग अँड फूडीज या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तर तिथे जाऊन नक्की पहा.